मावशी तू? काय रे, काय झालं? अगं काहीतरी पडल्याचा आवाज आला म्हणून आलो बघायला. अरे ती टेबलावरची छोटीशी वस्तू पडली, त्याचा आवाज झाला. हे काय आज एकदम धूप वगैरे? अरे नवीन घर आहे, पवित्र राहायला पाहिजे म्हणून धूप फिरवते सगळीकडे. आणि हे बघ, मी आता हे रोज करणार आहे. म्हणायचं नाही हे का करते ते का करते. मी या आधी कधी तुला अडवलंय का मावशी? नाही रे, थट्टा करते. चालू दे तुझं, मी आहे खाली. मावशी काय झालं? आई, काय झालं आई, काय मावशी? झालं? तो माणूस कोण माणूस? विचित्र. मावशी तू आधी शांत हो, शांत हो प्लीज. नीट सांग काय झालं. विचित्र विचित्र कपडे, माणूस तिकडे खिडकीतून. हा खिडकीत काय? होता कोण होता खिडकीत? तो माणूस. पाणी हवंय तुम्हाला? पाणी हवंय? मावशी तू प्लीज शांत हो. शांत. तू मावशीकडे लक्ष दे प्लीज. वैजू आई शांत हो. पाणी हवंय? नका घाबरू नका, आम्ही आहोत ना. हं? आम्ही आहोत. तू थांब इथंच. आज तुला थांब. तू ठीक आहेस ना? होय दादा. आज जा. अहो मी कचरा टाकायला गेली ना तर तो मागून धावत आला आणि आपल्या गेटवर चढला आणि गेटवर चढून येड्यागत हसायला लागला म्हणून मी घाबरले. क्षितिज, अरे तो कोण माणूस आहे? माझ्याकडे एकटक बघत होता आणि तो घरात कसा शिरला? मावशी अगं डोक्यावर परिणाम झाला त्याच्या. मागे आलो होतो इथे तेव्हाही दिसला होता तो. इथे भटकत असतो बहुतेक. अरे पण मग तो आपल्या घरात कसा शिरला? मला वाटतं या पॅसेज मधल्या खिडकीतनं आत यायचा प्रयत्न केला असेल तर. मागे मी त्याला पकडायचा प्रयत्न केला होता तेव्हाही निसटला होता आणि आत्ताही. क्षितिज, तू एक काम कर, तू पोलिसांना कळव. तो आता इथून गेलाय पण परत येणार नाही कशावरून? बरोबर आहे, तू पोलिसांना बोलव. हो तुम्ही शांत व्हा, मी बघतो त्याचं काय करायचं. नाही, मला काळजी वाटते. मावशी तू शांत हो ना, मी आहे ना. मी बघतो त्याचं काय करायचं. हा नाही, आज सकाळी दादा गेला ना बाहेर तेव्हा गेट उघडं राहिलं असेल म्हणून तो आत शिरला असेल. वैजू मावशीला रूम मध्ये घेऊन जा, तिला जरा आराम करू द्या. नाही नको.
मावशी प्लीज ऐक माझं. नाही पण क्षितिश तू त्याच्याकडे बघच. मी बघतो. क्षितिश तू आजच्याच गुरुजींना फोन करून पूजेचा मुहूर्त काढ. लवकरात लवकर पूजा करून घेऊया. हे बघ मला ना ह्या घरात कोणतंच विघ्न नकोय. हो ठीक आहे, मी पूजेचंही बघतो. ठीक आहे, जा आत्ता जाऊन आराम कर. चला या. 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 पूजा केल्यावर खूप बरं वाटलं आम्हाला. आणि मग नंतर तिथे एक किल्ला होता, तिथे आम्ही किल्ल्यावर गेलो. म्हणजे तू चक्क किल्ला चढली जाई. अगं सोप्या पायऱ्या होत्या तशा चढायला, पण तरी सुद्धा मला खूप जीवावर आलं. अगं ते काही आपल्या बिल्डिंग मधले 2 मजले चढल्यासारखं सोपं नाहीये ना. हो ना, म्हणूनच म्हटलं तू कशी काय चढलीस एवढं. बरं तुझ्यासाठी ड्रेस पीस आणलाय. येस मी पाहिला, आवडला. खूप आवडला. आणि पर्स आणि कानातले पण आणले होते. बघितले आणि खूप आवडले मला. पण मला कळत नाही तुम्ही एवढी खरेदी का करत बसलात. माझी एकुलती एक लेक आहे, तिचे लाड मी नाही करणार तर कोण करणार. तुला सांगते गार्गी, तुझ्या जन्माच्या वेळेस बाबांना असं वाटत होतं की मुलगा होणार. पण मला मात्र खात्री होती की माझ्या पोटी मुलगीच जन्माला येणार. आणि अगदी तसंच झालं. माझ्या पोटी ही गुणी गोड पोर जन्माला आली. काय ग, काय झालं? चेहरा का असा झालाय? मला ना गंमत वाटते. आज मी एवढी मोठी झाले, कमावती झाले. मला हवं ते सगळं मी करू शकते. तरी किती जपतेस ना तू मला. नाही तर ते पुरुदंड. त्यांना त्यांच्या मुलींच्या बाबतीत असं करताना काहीच वाटलं नसेल का. माणुसकीला कलंक असतात ग अशी माणसं. तू अजिबात विचार करू नकोस त्यांचा. काय कळतंय का? कळत. आई काय ग. अगं अंग गरम आहे तुझं आई. अगं कालपासून थोडी कणकण जाणवते अंगात. पण मग डॉक्टरकडे का नाही गेलीस तू. हो जाणार होत मी आणि बाबा. नक्की ना. हो हा मग आज काही काम करत बसू नकोस, आराम कर फक्त. हा हो ग बाई. गुड. हॅलो, हा बोला कदम सर. काय ठीक आहे. कुणाचा फोन होता? सब इन्स्पेक्टर कदम. काय म्हणाले ते? नरहरी खंडागळे गेले. काय? निलय कुठेस तू. नरहरी खंडागळे गेले. तू इकडे येऊ शकतोस का. ओके. सगळं काय होऊन बसलं. हो, जे झालं ते वाईटच झालं, पण यात तुझा काय दोष आहे. यात माझाच दोष आहे. घराचा विषय काढल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं त्यांच्या जीवाला धोका आहे म्हणून. मग मी का नाही थांबवला विषय. मी का बोलत राहिले. मग आय कॅन अंडरस्टँड, पण या गोष्टींचा आता तू त्रास करून घेऊ नकोस प्लीज. तुला माहितीये त्या घराने ना खूप जीव घेतलेत आणि ते चक्र अजूनही सुरू आहे. पण आपले प्रयत्न करतोय ना. हो
करतोय ना प्रयत्न. जर का जीव जाणार असेल ना तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकत. मी खंडागळेंच्या मृत्यूला सुद्धा हीच जबाबदार आहे. काय? खंडागळे गेले? मावशी तुम्हीच समजवायला उगीच स्वतःला दोष देते. गार्गी, तुझ्या लक्षात येतंय का? कशाबद्दल बोलतेस तू? गार्गी, मला आश्चर्य वाटतंय. म्हणजे मला खरंच कळत नाही तू कशाबद्दल बोलतेस ते. तुला कळत नाहीये की तुला समजूनच घ्यायचं नाहीये. मावशी, मी तुला पुन्हा एकदा सांगते, मृत्युंजय बंगल्याचं दुष्ट चक्र पुन्हा एकदा सुरू झालंय. तू जितका शोध घेत जाशील तितकीच मरणाऱ्या लोकांची संख्या वाढत जाईल. हो गार्गी, मावशी बरोबर म्हणतात. तू थांबायला हवंस. आता मृत्युंजय बंगल्याचं सत्य जोपर्यंत जगासमोर येत नाही आणि जोपर्यंत हे दुष्टचक्र थांबत नाही ना तोपर्यंत मी थांबणं शक्यच नाही. गार्गी, वेडेपणा का करतेस तू? मावशी, तू मला वेडी म्हण, काही म्हण चालेल, पण मी थांबणार नाही आता. आणि माझ्यावर सगळ्यात मोठी जबाबदारी ही आहे की त्या मृत्युंजय बंगल्यात येणाऱ्या फॅमिलीला काहीही न होऊ दे. ही मावशी, तूच मला म्हणाली होतीस ना तू मला मदत करणार आहेस या सगळ्यात म्हणून. हो, म्हणाले होते. पण तुला जे काही करायचं असेल ते त्या घरात न जाता करायचं असंही म्हणाले होते ना मी. आणि मी तुला पुन्हा सांगते, विसरू नकोस, मी तुला एकाच अटीवर मदत करेन. आपल्यापैकी कुणीही त्या घरात जाणार नाही, या अटीवरच मी तुला मदत करेन. वैजू, हे वैजू, हा? काय ग, चेहरा का घाबरल्यासारखा दिसतोय? नाही, काही नाही. ते कपडे वाळत घालत होते. ग मग कपडे इथे का वाळत घालतेस? पाठीमागे घाल की. काही नाही, ते थोड्या वेळापूर्वी पाऊस येत होता ना, म्हणून म्हटलं थोडा वेळ इथे कठड्यावर कपडे वाळत घालेल. नाही आला पाऊस तर नेईल मागे वाळत घालायला. बर. काय ग, काय झालं? काही नाही, मी पाठीमागेच नेते कपडे वाळत घालायला. लिंबोळीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई. मम्मा, मम्मा, अवनी, मम्मा,
अवनी इकडे बघ ना. अवनी कुठे आहे तू? ये ना. कुठे? मम्मा वरती ये. कुठे आहे तू अवनी? अच्छा, लबाड मुलगी इकडे. साक्षी, हा हाय. काय चाललंय? ती अवनी बघा ना, पकडापकडी खेळते. ती बघा, माझ्यावर राज्य पक्का. मम्मा हरवणार तुला. मम्मा इज चॅम्पियन चॅम्पियन चॅम्पियन. असंच करते माझ्यावर राज्य. पकडू. 1 2 3. मम्मा आली 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 आली. अवनी अवनी. मम्मा ओ मम्मा से पंगा. मम्मा आली आली आली. अवनी अवनी. मम्मा मी इथे आहे. अवनी मम्मा पकडणार तुला. मम्मा आली. सब इन्स्पेक्टर कदमांनी दिलेले पेपर्स. पण याने आपल्याला गुरुदंडांबद्दल कसं कळणार? का नाही कळणार? हो, तक्रार करणारे जरी नसले तरी सुद्धा तक्रार करणाऱ्यांचे कोणी ना कोणी नातेवाईक असतील ना. त्यामुळे आपल्याला त्या मृत्युंजय बंगल्याची काही ना काहीतरी लिंक नक्की मिळेल. अगं पण असं कोणाकोणाला आणि किती शोधणार? मावशी, गुरुदंडांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याकडे फार ऑप्शन्स नाहीयेत. मग जितके ऑप्शन्स आहेत ते पडताळून बघायला नको का? पण खरंच काही उपयोग होईल याचा? ॲटलिस्ट वी कॅन ट्राय. अँड आय एम शुअर आपल्याला काही ना काहीतरी लिंक मिळेल. छोटीशी जरी लिंक मिळाली ना तरी खूप मोठी मदत होईल. सो एनिवे, मी पत्ते नोट डाऊन करून ठेवलेत. त्या पत्त्यांवर जाऊया आणि विचारूया. हा, तू मला पत्ते दे, मी जाऊन येतो. नाही, मलाही यावंच लागणार आहे. मी येते तुमच्यासोबत. मावशी, अगं मला यायचंय तुझ्यासोबत. बरं ठीक आहे, चालेल. मग मी येतेच. आले. मावशी, आता काय करायचं आपण? हे सगळं आता आपण नाही थांबवू शकणार. मावशी, मावशी काय वाटतं तुम्हाला आता? मला आता एवढंच वाटतं की हे सगळं थांबायला हवं. नाही तर खूप मोठा धोका निर्माण होईल. मावशी, तुम्ही प्लीज गार्गीला समजावा ना. तिला जाऊ देऊ नका तिकडे. आता याचा काहीही उपयोग होणार नाही. खरं तर ना माझंच चुकलं. मी थांबायला हवं होतं गार्गीसोबत. माझ्या मनाची भीती होती ना, शेवटी तीच खरी ठरली. गार्गी पुरुदंडांपर्यंत पोहोचली. अवनी 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 थांब थांब 2 मिनिट. मम्मा दमलीये ग. प्लीज साक्षी, थांब अगं, काय करतेस? बघा ना, अवनी बरोबर पकडापकडी खेळते. नाही नाही, मला श्वास घ्यायला दे ग जरा. हा, अहो ताई, तिथं कोणी नाहीये. हे वैजू, ती बघ ना, अवनी आहे. मला खेळू दे ग थोडा वेळ तिच्या बरोबर. पोलीस कंप्लेंट झाली आहे. तो वेडा आता त्रास नाही देणार बहुतेक. रेडी मम्मा, चार्ज. बहिणी, काय झालंय? काही नाही.
आई मला काम काय आलंय? क्षितिज मी मी विचित्र वागले का रे? नाही वहिनी, काही झालं नाही. आईनं बोलले का मी काही? वहिनी काही नाही, तिला बरं वाटत नव्हतं. तू वर जाऊन आराम कर. त्या निघाल्या? मी बोलतो तिच्याशी, तू वर जाऊन आराम कर. वैजू, वहिनीला घेऊन जाऊ. हो ताई तुम्ही चला वर चला. बरं येते तुम्ही चला चला वर चला या या